नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या 1 तासाच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता अर्णव हा रूममध्ये असताना तिथून टेबलवरूनच एक मोठ्या पिशव्या घेऊन तिथून अंजली आलेली असते आणि तिच्या हातात खूप सारे कपड्यांचे बॉक्सेस असतात. त्याच वेळेला मग आता तिथून ती येत असताना त्या अगोदरच राकेश अर्णवला सांगत असतो की काय नवरदेव झाली आहे का सगळी तयारी? काय सगळं दागिने वगैरे आणतोयस की काय? तेवढ्यात तिथून अंजली येते आणि अंजलीला आता राकेश म्हणतो की अंजली अगं हे काय चाललंय तुझं? अगं हे सगळं ओझं वगैरे तू का आणतेस? तुला सांगितलंय ना तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय? सगळे घरामध्ये तयारी करतायत लग्नाची, मदत करतायत सगळ्यांनी, मी नुसतीच अशी बसून राहू का? त्यावर मग तो म्हणतो की हो, बसूनच राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं तुझी तब्येत बघ काय आहे, आणि जर तुझ्या तब्येतीला काही झालं तर मग माहिती आहे ना अर्णव, काही होऊ शकतं तब्येतीचं. त्यामुळे तू जरा समजाव तिला. अर्णवचा लाडका जिजू इथे असताना तुला काय गरज आहे काम करण्याची? त्यामुळे अर्णव तूच जरा हिला आता समजाव. तर इथे आता ईश्वरीच्या इथेही छान कपड्यांच्या, साड्यांच्या बस्त्याची खरेदीची सुरू असते आणि इथे छान सगळेजण तयारी करत असतात. म्हणजे साड्या नम्रता, ईश्वरी सगळ्या सिलेक्ट करत असतात. तर इथे आता अर्णव हा पटकन बाजूला निघून जात असतो. त्यावेळेला तो म्हणतो की ताई, हो बरोबर आहे जिजूंचं, तू अजिबात काही गडबड करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो, तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे बरं, असं आता तो तिला समजावतो. नंतर सगळेजण इथे ईश्वरीची तयारी चालू असताना अर्णवच्या घरी देखील बस्त्याची तयारी सुरू असते. लावण्य आणि बाकीच्या सगळ्या छानपैकी साड्या सिलेक्ट करत असतात. तर लावण्य पण एक छानपैकी लाल रंगाची कांजीवरम दाखवते आणि ही खूप सुंदर दिसते ना असं सांगत असते. तर इथे आता वल्लरी म्हणते की हो खूपच छान दिसते. आणि इकडे नम्रताला म्हणत असते सुप्रिया की हे बघ ही साडी खूप छान दिसते गुलाबी रंगाची, ही तू साडी खरेदी कर. त्याचप्रमाणे वल्लरीलाही एक पैठणी जाम आवडते आणि ती पैठणी आता खरेदी करते आणि तीही खूप खुश असते. त्यानंतर मग आता इथे अर्णव हा जात असताना मुद्दामच राकेश त्याला त्रास देण्यासाठी पुढे घेऊन येतो आणि म्हणतो की अर्णव ये इकडे ये. अरे कुठे भरकटतोयस तू? अरे तुझ्या लग्नाची खरेदी सुरू आहे आणि तू कुठे चाललायस? म्हणून तो आता त्याला घेऊन येत असतो आणि त्याला समोर उभा करतो आणि त्यानंतर म्हणतो की हे बघ अर्णव तुझ्यासाठी काय आणलंय. आणि मुद्दामच तो अर्णवला लावण्याच्या बाजूला उभं करतो आणि त्याच्या पिशवीमधूनच एक पटकन कपड्याचा बॉक्स काढतो आणि तो त्याने त्याच्यासाठी आणलेला कुर्ता असतो. आता लाल रंगाचा अर्णवसाठी तो कुर्ता ओपन करतो आणि त्याच्या अंगाला लावून सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो की बघा आपला नवरदेव कसा दिसणार यामध्ये, सगळ्यांनी बघा, असं म्हणून तो सगळ्यांना तो ड्रेस बघायला सांगत असतो. आणि मग त्यावेळेला लावण्य म्हणते की वाव खूप छान आहे आणि वल्लरी पण म्हणते की हो, नजर नको लागू अर्णवला, असं म्हणून तो मुद्दामच ती नजर काढते. आणि त्यावर आता लावण्या बघत असताना अर्णव रागानेच राकेशकडे बघत असतो, कारण त्याला माहीत असतं राकेशचं हे मुद्दाम सगळं सुरू आहे. त्यावेळेला मग लावण्या त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघत असते आणि अर्णव सगळं बाजूला चिडून निघून जातो आणि त्याच्या मागे मागे आता मामा देखील जातो, कारण मामालाही कळतं की अर्णवचा खूप संताप होतोय. तर इकडे आता सगळी तयारी सुरू असताना राकेश येतो आणि म्हणतो की नम्रताची हे बघा, तुम्ही जे काही सामान आणलं आहे ना ते सगळं सामान आणून मी दिलेलं आहे आणि हो, ते सामान म्हणजे पोहे, साखर वगैरे सगळं एकदा तुम्ही चेक करून घ्या. तेव्हा नम्रता म्हणते की हो बरं ठीक आहे, मी चेक करते. आणि मग ती ते सामान आतमध्ये घेऊन जाते आणि मग म्हणते की हो मी तुमच्यासाठी ना चहा बनवते. आतमध्ये निघून गेल्यानंतर आता अर्णवला तिथे ईश्वरी एकटीच भेटलेली असते, म्हणून म्हणतो की ईश्वरीजी मी तुमच्यासाठी ना काहीतरी आणलं आहे, असं म्हणून तो आता स्वतःचीच ती जी बॅग असतो ती उघडतो आणि म्हणतो की ईश्वरीजी हे बघा तुमच्यासाठी काय आणलं आहे, असं म्हणून तो आता त्याच्यामधून एक बॉक्स काढतो छोटासा आणि ईश्वरीसाठी त्याने सोन्याचे कानातले आणलेले असतात आणि ते कानातले पाहून ईश्वरी आता बघतच बसते आणि लांबूनच हे सगळं नम्रता पण बघते, कारण तिचं बारीक लक्ष आता राकेशवर असतं. मग ती ते कानातले घेते आणि म्हणते की आलेच हा मी राकेशजी, आणि ती आतमध्ये तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण ईश्वरीकडे पुन्हा आलेले असतात. ईश्वरी तिचे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवत असते. त्याच वेळेला घरातले सगळे तिच्याजवळ येतात आणि लांबूनच राकेश मागून बघत असतो. आता सुप्रिया म्हणते की इशू, तुझ्या बाबांनी आणि मी लग्नासाठी तुला काहीतरी द्यायचं ठरवलं होतं, हे तुला लग्नासाठी द्यायचं आहे आणि तुझ्यासाठी बाबांनी आणि मी हे खास बनवलं आहे, त्यामुळे तुझ्या लग्नासाठी आमच्याकडून ही छोटीशी भेट, असं म्हणून ती आता सोन्याच्या बांगड्या तिला देत असते. ते पाहून ईश्वरी बघतच राहते आणि मग त्यावेळेला सुप्रिया म्हणते की आमची दोघांची इच्छा होती की या सोन्याच्या बांगड्या तुला लग्नासाठी गिफ्ट करायच्या होत्या, म्हणूनच हे सोन्याच्या बांगड्या तुला मी दिल्यात. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की हे व्यवस्थित जपून ठेव.
हे तुझ्यासाठीच बनवण्यात आलं आहे आणि हो, तुझ्या लग्नाचा शकुन म्हणून तुला हे देतो आहे. तेव्हा हे सगळं मागून संजय बघत असतो आणि त्यावेळेलाच ईश्वरी पटकन आपल्या आईला मिठी मारते आणि ती म्हणते की ह्या सोन्याच्या बांगड्या या तुझ्याबरोबर कायम जपून ठेव. ही आमच्या दोघांचीही तुझ्यासाठी ही शेवटची राहिलेली आठवण आहे असं समज. असं म्हटल्यावर ईश्वरीला जरा खूप वाईट वाटतं आणि मग ती तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की आई असं बोलू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला मग सुप्रिया म्हणते की हो, सगळं काही नीट होणार आहे, सगळ्या काही गोष्टी आता व्यवस्थित होत आहेत आणि सगळं व्यवस्थितच होणार आहे. राकेश आता हे सगळं बघत असतो आणि मनातल्या मनातच संजय म्हणतो की काय करू मी, माझ्या मुलीची लग्नाच्या बाबतीत फसवणूक केली जाते, परंतु मला काही बोलता येत नाही आहे, काहीच करता येत नाही आहे, म्हणून ते जरा डिस्टर्ब असतात. त्यानंतर मग आता सगळेजण निघून चाललेले असतात. राकेश मनातच म्हणतो की अरे वा, म्हणजे लेकीच्यासाठी हा लग्नातला शकून दिलाय, जेमतेम 5 लाखांचा तरी असेल, बढिया आहे असं म्हणून तो खुश होतो. सगळेजण बाहेर निघून जातात, ईश्वरी पण जाते. तेव्हा राकेश जात असताना नम्रता आवाज देऊन थांबवते आणि म्हणते राकेशजी 1 मिनिट, तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तुम्ही प्लीज मला एक प्रॉमिस द्याल का? तो म्हणतो कोणतं प्रॉमिस? ती म्हणते की तुम्ही माझ्या बहिणीला इशूला कायम सुखात ठेवाल, हे प्रॉमिस तुम्ही मला द्याल ना? तेव्हा राकेश म्हणतो की अहो असं काय म्हणताय नम्रताजी, तुम्हाला हे प्रॉमिस देण्याच्या अगोदर मी स्वतःलाच हे प्रॉमिस केलेलं आहे की काही झालं तरीही ईश्वरीजींना मी काहीच होऊ देणार नाही, मी त्यांना कायम सुखातच ठेवेन आणि हे स्वतःचंच मला दिलेलं प्रॉमिस आहे, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मी तुमच्यासाठी चहा बनवते असं म्हणून ती निघून जाते. आता राकेश मनातच ती गेल्यावर म्हणतो की काय बावळट मुलगी आहे ही, अगं प्रॉमिस द्यायला काय एक सोडून 10 प्रॉमिस देईन मी, परंतु ते पाळले तर पाहिजेत, ते निभावणार थोडीच आहे, असं तो म्हणत हसत बाहेर निघून जातो. तर इथे आता ईश्वरीच्या नंतर राकेशच्याही लग्नाची तयारी सुरू असते. आता अर्णव छानपैकी तयार झालेला असतो आणि अर्णव तयार झाल्यावर तिथे त्याची बहीण म्हणजेच अंजली त्याची चांगली धूप मिरच्यानी दृष्ट काढत असते आणि हे होत असताना राकेश फार आनंदानेच ते सगळं बघत असतो आणि त्याची दृष्ट काढल्यानंतर अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आजी देखील अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग इथे आता हे सगळे जे दृष्ट काढलेलं सामान असतं ते ती जळत्या तव्यात जाऊन ठेवते आणि राकेश म्हणतो की वा, खूप हँडसम दिसतोय मेहुणा माझा, असं म्हणून आता तो अंजलीच्या डोळ्याचं काजळ घेतो आणि तेच काजळ आता तो अर्णवच्या कानाच्या मागे लावतो आणि मुद्दामच मला खूप काळजी आहे, मला खरंच सगळ्यांवर खूप प्रेम आहे असं तो दाखवत असतो. अंजली जाते आणि अंजली पण आता अर्णवची अगदी दृष्ट काढू लागते. तर इथे आता अर्णव हे सगळं गपचूप बघत असतो, कारण त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. आणि इकडे आता ईश्वरीचे बाबा त्यांना थोडासा ठसका लागल्यामुळे ईश्वरी त्यांना पाणी द्यायला जाते आणि अर्णवकडे आता राकेश जातो आणि म्हणतो की अर्णव, आता सगळं काही व्यवस्थित होईल, अजिबात काळजी करू नकोस. आणि मग त्याच्या गालावरूनही तो हात फिरवत तुझं लवकरच लग्न होणार आहे याची जाणीव करून देत असतो. नंतर बाबांना ठसका लागल्यामुळे ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला काय झालं आहे, तुम्हाला काही वाटतंय का, असं म्हणून आता ती त्यांना विचारत असते. लावण्याचा इथे चुडा भरला जात असतो आणि त्याच वेळेला नम्रताही बाजूला असते. बाबा एकटकच तिथे आता पुस्तकात आणि त्या पेपरमध्ये बघत असतात आणि त्या पेपरमध्ये हेडलाईन असते ती त्यांच्या डोळ्यासमोर येते, 2 वर्ष मुलीची फसवणूक करण्याचा पर्दाफाश. मग इथे आता ईश्वरी बाबांना विचारते की बाबा काय झालं आहे, तुम्ही असे शांत का आहात आणि तुम्ही सारखं सारखं काय असं बघता एकटक? नमू म्हणते की हो ना, मी पण मगासपासून बघते की बाबांचं ना कुठेतरी एकटक लक्ष आहे, नक्की कुठे लक्ष आहे ना काहीच समजत नाही आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की बाबा मला कळतं आहे तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर लावण्य छान हिरवा चुडा भरून फ्लॉन्ट करत असते आणि वल्लरी देखील तिचे अगदी लाड पुरवत असते. तिथे खूप छान वातावरण सुरू असतं, परंतु इथे संजयला काहीतरी सांगायचंच असतं. म्हणून आता ईश्वरी ही पुढे येते आणि ईश्वरी म्हणत असते की बाबा तुम्हाला काय सांगायचं आहे नक्की? त्यानंतर मग आता इथे सुप्रिया आणि जयू येते आणि म्हणतात की काय गं काय झालं? तर ती म्हणते की बाबांना ना काहीतरी सांगायचं आहे. मग सुप्रिया म्हणते की बरं इशू ऐक, मी आणि आत्या थोडी शॉपिंग करून येतो, थोडं काही सामान घ्यायचं आहे ते घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही बाबांची काळजी घ्या. तेव्हा त्या दोघीही तिथून आता निघून जात असतात आणि मग सुप्रियाच्या मनात येत असतं की काय हो काय झालं आहे? तेव्हा नम्रता म्हणते की बाबा तुम्ही नका काळजी करू, मी एक काम करते, तुम्हाला पेपर वाचायचं आहे ना, तर मग आपण वाचूया, काहीच हरकत नाही, मी तुम्हाला वाचून दाखवते. मग सुप्रिया म्हणते की हो गं, दाखव बाबांना वाचून, त्याशिवाय ना त्यांना काही शांतता मिळणार नाही, सवय आहे ना पेपर वाचायची सकाळी सकाळी. अर्णव आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो. नंतर मग राकेश आल्यावर म्हणतो की काय अर्णव, अरे
थोड्या येत्या 6 दिवसातच तुझं लग्न होणार आहे. लक्षात आहे ना तुझ्या? आता लावण्या ही कायमची तुझी बायको होणार आहे आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर माझंही ईश्वरीसोबत लग्न होणार आहे. म्हणूनच आता उद्या तुझं लग्न आहे असा चेहरा पाडून राहू नकोस. आनंदी राहा बाबा. आणि त्यानंतर 7 दिवसावर माझं पण लग्न आलं आहे. त्यामुळे नको काळजी करूस. सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त एकच गोष्ट करावी लागेल तुला. ते म्हणजे की तुला तुझं तोंड आता बंद करावं लागेल. आणि बघ, तुझ्या बहिणीची काय अवस्था होऊ शकते हे तुला मी सांगितलेलं होतं. त्यामुळे तू अगदी योग्य आणि व्यवस्थित असा निर्णय घेतलेला आहेस. काही झालं तरीही तुझ्या बहिणीला काही होऊ नये याची काळजी तुला घ्यायची आहे की नाही? मग तू जो काही लग्नासाठी तयार झाला आहेस ना, तो अगदी व्यवस्थित तयार झाला आहेस आणि असाच लग्नासाठी तयार राहा. आणि येत्या काही दिवसातच ईश्वरी ही माझी होणार आहे आणि ती कायमची ईश्वरी ईश्वरी राकेश नायक होणार आहे. आणि हो, अरे विसरलोच तुला द्यायचं. तू तर महत्त्वाचा मेन मेंबर आहेस. हे बघ, माझी आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका ही तुला देण्याचं आमंत्रण आहे आणि आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का. असं म्हणून तो त्याच्या हातात ती लग्नपत्रिका देतो. अर्णव ती वाचतही नाही आणि ती चिरडून टाकतो. अगदी अशी फाडूनच टाकतो. मग राकेश म्हणतो की हे काय करतोस रे? बाबा, ही लग्नपत्रिका आहे आणि पहिला मान तुला दिला आणि तू तू हे काय केलंस? तू पूर्णपणे ती चुरगळून टाकलीस? जाऊ दे, काहीच हरकत नाही. तसंही काही पैसे माझ्या खिशातनं थोडीच गेले होते. ते तुझ्या आजीकडून पैसे घेतले होते त्याच्यातूनच ही पत्रिका बनवून आणली होती. जाऊ दे, हरकत नाही. पण तू जे काही पत्रिका चुरगळून टाकलीस त्यामुळे काही निर्णय बदलणार नाही आहे. हा निर्णय असाच राहणार आहे आणि आमचं लग्नही आता लवकरात लवकर पार पाडणार आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. लवकरच आम्ही दोघंही एकत्र लग्नबंधनात अडकणार आहोत. ईश्वरी राकेश नाईक. तेव्हा अर्णव चिडतो आणि त्याचा गळा दाबतच म्हणतो की 1 मिनिट, हे असं काहीच करणार नाही आहेस तू. लक्षात घे, काही झालं तरीही मी हे तुझ्या मनातलं पूर्ण होऊ देणार नाही. राकेश म्हणतो की अरे कसं पूर्ण होऊ देणार नाही आहेस तू? हे सगळं तुला करावंच लागणार आहे. अरे चिंटू, तू कसं काळजी करतो आहेस? हे लग्न आता होणार आहे. तू काही केलं ना तरी काहीच होऊ शकणार नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो 1 मिनिट, तुझ्या घाणेरड्या तोंडातून ईश्वरीचं नाव घ्यायचं नाही. तेव्हा मग तो म्हणायला लागतो की ईश्वरीचं नाव? अरे ईश्वरीचं सर्वस्व माझं होणार आहे. तर ईश्वरीचं नाव का नाही घ्यायचं आहे? अरे आमचं लग्न होणार आहे आणि येत्या 7 दिवसामध्ये आम्ही दोघंही लग्नबंधनात अडकणार आहोत. मग तू कशाला काळजी करतोयस? सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि हो, तुला यायचं आहे बरं का लग्नासाठी. तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन यायचं आहे लग्नाला. आणि हो, अरे काय करणार आहेस आता? सगळा डाव हरलायस आणि तू आता काहीच करू शकणार नाहीस रे चिंटू. ईश्वरीला कळत असतं की बाबांना ना नक्की काहीतरी सांगायचं आहे. पण नक्की काय सांगायचं असेल त्यांना? हा प्रश्न आता ईश्वरीला पडलेला असतो. म्हणून ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. त्यावेळेला मग बाबा तिच्याकडे बघत असतात आणि खूपच जास्त काळजीमध्ये असतात. काय करावं काय नाही हे त्यांना काहीही सुचत नसतं. फक्त त्यांना काळजी वाटत असते, ती म्हणजे ईश्वरीचं काय होईल याची. तेव्हा मग आता राकेश म्हणत असतो की हे बघ अर्णव, लक्षात घे, काही झालं तरीही ना तू हरवणारच आहेस. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव की आता तुला आराम करायची वेळ आहे आणि त्यामुळे इतका विचार करू नकोस रे. ईश्वरी ही काय माझीच होणार आहे कायमची. लग्न होणार आहे आमचं, त्यामुळे आमचं आयुष्य व्यवस्थितच होईल. आणि तसंही काय ना, तू तू आता आराम कर. बघ तुझे डोळे लागत आहेत का? काय ना, इतकं टेन्शनचं काम आहे तर तुझे डोळं लागणं हे जरा कठीणच वाटतंय मला. परंतु बघ, जरा प्रयत्न करून बघ, तुझा डोळा वगैरे लागतोय का? किंवा झोप लागते का? काय ना, आमचा होणारा नवरदेव येतो आणि त्याला उद्या हळद लागणार आहे. मग उद्या हळद लागणार आहे तर त्याला व्यवस्थितपणे आपण बाहेर काढलंच पाहिजे ना. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत ना. असं तो आता बोलून दाखवत असतो आणि म्हणतो की चिंटू, माझा लाडका चिंटू, आता आराम करायचा बरं, कसलाही विचार करायचा नाही. असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि अर्णवला खूप राग आलेला असतो आणि अर्णव आता काही करू शकत नाही म्हणून खूप चिडलेला असतो. तर इथे आता ईश्वरीने चक्क 12 खडी लिहून ठेवलेली असते. तेव्हा मग नमू विचारते की अगं इशू, हे काय आहे? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ताई, अगं ही ना मी 12 खडी तयार केलेली आहे बाबांसाठी. कारण बाबांना जे काही बोलायचं आहे ते या माध्यमातून ते सांगू शकतात असं मला वाटतंय. त्यामुळे ही 12 खडी लिहिली आहे. आता बाबा यातून काही बोलू इच्छित आहेत का ते आपण बघूया. बाबा हे बघा, ही मी 12 खडी लिहिली आहे आणि या 12 खडीमधल्या एक एक अक्षरावरून आम्ही हात फिरवू आणि हात फिरवल्यानंतर जे अक्षर तुम्हाला बोलायचं आहे त्यावर तुम्ही पटकन तुमचे डोळे बंद करून इशारा करा. ठीक आहे, चालेल? तेव्हा मग तो म्हणतो की ओके ठीक आहे चालेल आणि तो डोळे बंद करतो. नंतर इथे आता सुरुवातीला ईश्वरी आणि नमू दोघीजणीही ती 12 खडी हे त्यांना दाखवत असतात आणि त्यानंतर मग सुरुवातीला र अक्षर येतं, तिथे तो डोळे मिचकावतो. नंतर इथे आता राकेश हा एका माणसाकडून व्याजावर पैसे घ्यायला आलेला असतो आणि मग तो म्हणतो की हे बघा साहेब, मला पैसे हवे आहेत. तो म्हणतो की मागचे पैसे तू?
तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो त्या MK माझे पैसे घेऊन गेला, नाहीतर मी तुम्हाला पैसे दिले नसते का? अहो मला खूप मोठी अडचण आहे साहेब, तुमचे पैसे लवकरात लवकर मी पूर्ण करतो आणि तुम्हाला माहिती आहे या धंद्यामध्ये आपला व्यवहार कायमचा चोख राहिलेला आहे. तुमचे पैसे मी दिलेत नेहमी, त्यामुळे आताही देणारच आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की ठीक आहे, पैसे घेऊन जा, पण लक्षात ठेव काही झालं तरी हे पैसे लवकर मिळाले पाहिजेत, कळलं ना? असं म्हणून आता राकेश म्हणतो की खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही हे पैसे दिलेत त्यामुळे तुमचे खरंच खूप खूप आभार आहेत. त्यानंतर मग राकेश त्याचे आभार मानून तिथून निघत असतो. ईश्वरी आता बाबांना म्हणते की ठीक आहे पुढचा शब्द. आता तर क आणि नंतर म्हणजे रकश. तेव्हा ईश्वरी म्हणते राकेश, तुम्हाला राकेश म्हणायचे का? मग नमू बाजूला राकेश असं लिहिते. त्याचबरोबर बाबांना ती म्हणते पुढे अक्षर सांगा. मग बाबा हे ल शब्दावरती डोळे मिचकवतात. ल, ग, न अशा शब्दावरती ते डोळे मिचकवतात आणि मग ईश्वरीला सांगतात की लग्न. लग्न. मग ईश्वरी म्हणते की राकेश लग्न. नंतर मग ईश्वरी म्हणते की पुढे बोला बाबा, तुम्हाला काय बोलायचं आहे? राकेश लग्न. मग नंतर ते म्हणतात की क. मग ते पुढे अक्षरावरती हात फिरवतात की क. आता राकेश लग्न क. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते बाबा पुढे बोला. मग र अक्षरावरती ते डोळे मिचकवतात. त्याबरोबर आता र अक्षर आल्यावर क, र, न. आता नंतर न. मग ती पुढे लग्न करण म्हणजे कर्ण इथपर्यंत ते आलेले असतात. मग ईश्वरी म्हणते की राकेशशी लग्न करणं. पुढे काय बाबा? त्यावेळेला मग ईश्वरीला काहीच कळत नसतं. त्यांना पुढे काय बोलायचं आहे? ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला असं बोलायचं आहे का की राकेशजीसोबत लग्न कर म्हणून? तेव्हा त्यावर बाबा काहीच बोलत नाही. ते गप्प असतात. मग त्यावर ईश्वरी म्हणते की नक्की काय बोलायचं आहे बाबांना? म्हणून आता ते पुढे पुढे विचारत चाललेले असतात. ईश्वरीलाही कळत नसतं की बाबांचं नेमकं काय म्हणणं आहे. ईश्वरी म्हणते की बाबा नक्की काय चाललंय तुमच्या मनामध्ये? नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे काहीच समजत नाही आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही बाबांकडे बघत असते आणि ती म्हणते की बाबा तुम्हाला वेगळं काही सांगायचं आहे का? त्याच वेळेला तिथे आता वल्लरी आणि लावण्या दोघंजणही आलेले असतात आणि त्या आल्यानंतर सगळीकडे बघत असतात. तेव्हा लावण्य ही छान हळदीसाठी तयार होऊन आलेली असते आणि आजी म्हणत असते की आकाश, सगळी जी काही अरेंजमेंट केली आहे, सगळी तयारी ती अगदी फॅन्टॅस्टिक केली आहेस बरं का, खूपच सुंदर. तेव्हा मग तो थँक्यू आजी असं म्हणतो आणि लावण्यासमोर आल्याबरोबर आजी ही तिच्याकडून दृष्ट काढत असते आणि म्हणते की हे बघ लावण्य, खूपच सुंदर दिसतेस आणि खूपच छान. हळदीसाठी तू अगदी सुंदर तयार झालेली आहेस. हे बघ तुझ्यासाठी हे सगळी छान अरेंजमेंट केलेली आहे. आणि त्यावेळेला ती म्हणते की हो आजी. तेव्हा मग आजी तिला विचारते की तुला या लग्नाच्या आणि हळदीच्याबद्दल माहिती आहे ना? तेव्हा ती म्हणते की आजी तसं तर मला माहीत नाही, परंतु तुम्ही मला सांगा, मी लगेच समजून घेईन. तेव्हा मग आजी म्हणते की हो सांगते मी तुला. अगं तसं तर नवऱ्या मुलीच्या घरी तिला हळद लागली जाते, उष्टी हळद. परंतु लावण्या तू इथेच आहेस म्हणूनच आता ही उष्टी हळद इथे अर्णवला लावल्यानंतर तुला ती लावली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर तुमची हळदीचा कार्यक्रमही पार पडणार आहे. हे ऐकल्यावर लावण्या खूपच खुश होते. ती म्हणते की वाव, फायनली म्हणजे अर्णवची उष्टी हळद मला लागणार आहे तर. मग ती खुशच होते आणि आजी म्हणते की हो, परंतु मला एक कळत नाही आहे की हे सगळं काय आहे? नक्की तुझे मामा मामी तर येणार आहेत ना लग्नाला? तेव्हा ती म्हणते की हो, लग्नाच्या दिवशी सकाळीच ते येणार आहेत. मग त्यावर आजी म्हणते की तुझ्या आईशी बोलणं झालं माझं, तिला यायला जमत नाही आहे. मग ती म्हणते की हो, मी पण मॉमला फोन केला नाही, कारण तिची ही कॉन्फरन्स आहे महत्त्वाची म्हणून. त्यावेळेला आजीला काहीतरी काम आठवतं आणि ती बाजूला निघून जाते. आणि नंतर मग आता आजी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ देत, तू तयारी कर बाकीची, सगळं व्यवस्थितच होईल. आणि आजी निघून गेल्यानंतर लगेचच लावण्याला वल्लरी विचारते की काय गं, म्हणजे तुझी आई पण येणार नाही आहे का लग्नालाही? तेव्हा ती म्हणते की हो, लग्नाला यायला तिला जमत नाही आहे, कारण तिची महत्त्वाची बिझनेस कॉन्फरन्स आहे. आणि मग म्हणूनही मी तिला फोर्स केला नाही, कारण आम्ही दोघी बिझनेस आणि इमोशन्समध्ये आणत नाही. आणि ती बाजूला निघून जाते. वल्लरी मनातच म्हणते की जाऊ दे, आम्हाला काय पडलं आहे त्याचं, तुझी आई येऊ किंवा नको येऊ, इमोशन्समध्ये आणा किंवा नका आणू, लग्न तर होतं आहे ना, हे मेन आहे. असं म्हणून आता तिथून ती गपचूपच निघून गेलेली असते. आणि अर्णवला सारख्या सारख्या त्याच गोष्टी आठवत असतात. काय करायचं आहे? आणि राकेश सारखं बोललेला की ईश्वरी माझी होणारी बायको आहे, आमचं लग्न होणार आहे, या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या त्याला आठवतात आणि त्याला खूपच असा त्रास होत असतो. काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतो. तो पूर्णपणे टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच तिथून आता अंजली येत असते आणि अंजलीच्या हातामध्ये एक बॉक्स असतो. अर्णवकडे तिचं लक्ष जातं. अर्णव जरासा नाराज असतो
अर्णवकडे ती येते आणि म्हणते की चिंटू, आता तुला हळद लागणार आहे आणि मला तुला एक गोष्ट द्यायची होती आणि म्हणूनच मी इथे आली. तेव्हा मग तो तिच्याकडे बघतच राहतो आणि विचारतो की कोणती गोष्ट. त्यावेळेला ती म्हणायला लागते की चिंटू, अरे जेव्हा आपली आई म्हणजे आपण लहान होतो ना, तेव्हा आपल्या आईने हे मंगळसूत्र बनवलं होतं आणि आता आजीने ते मला दिलेलं आहे. खरं तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा तिने मंगळसूत्र बनवलं आणि ते तिच्या होणाऱ्या सुनेसाठी म्हणजेच तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी बनवलेलं होतं. खरं तर ते मंगळसूत्र तेव्हा बनवलेलं, पण आईने ते कधीच वापरलेलं नव्हतं आणि म्हणूनच आजीने असा अंदाज लावला आहे की हे मंगळसूत्र हे तिने तुझ्या बायकोसाठीच बनवलेलं आहे. म्हणूनच हे मंगळसूत्र आता तुझ्या बायकोच्या गळ्यात तुला घालायचे. लग्नाच्या दिवशी हे मंगळसूत्र तुला घालावं लागणार आहे. त्यामुळे हे बघ, हे मंगळसूत्र घे आणि तुला आता लग्नात घालावं लागणार आहे. मला माहिती आहे हे लग्न तू अगदी मनापासून करत नाही आहेस, परंतु काही झालं तरीही या लग्नाबद्दल मी तुला आता अजिबात टोकणार नाही. कारण तुझ्या मनात जे आहे त्याबद्दल मी तुला अजिबात आता टाळू शकत नाही आहे. कितीही काही झालं तरीही हे लग्न आता होणारच आहे आणि तसंही लावण्याचं आणि तुझं लग्न ठरलेलं तर ते कधी ना कधीतरी होणारच होतं, जे आत्ता होतं आहे. त्यामुळे या बाबतीत मी तुला आता काहीच बोलणार नाही. फक्त हे मंगळसूत्र मी तुला देण्यासाठी आली आहे, जे तुला लावण्याच्या गळ्यात घालायचं आहे. आणि मला माहिती आहे ह्या सगळ्यात तू खूप नाराज आहे, परंतु आता यावर आपण काहीच बोलू शकणार नाही आहे. असं म्हणून आता तो तिथून ती निघून जाते आणि अर्णव आता बॉक्स उघडतो तर ते मंगळसूत्र बघत असतो आणि ते मंगळसूत्र बघत असताना त्याला खूपच वाईट वाटत असतं. किती काय करायचं, कसं करायचं याचं टेन्शन आता त्याला आलेलं असतं आणि त्याचमुळे इथे आता अर्णव तो बॉक्स बघतो आणि त्यातलं मंगळसूत्र काढून घेतो आणि मंगळसूत्र काढल्यानंतर त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याला आता काळजी वाटत असते आणि आईची आठवण येत असते आणि आईची आठवण आल्यानंतर लहानपणीच्या आईचा चेहरा आणि त्याचप्रमाणे तो लहानपणी आई त्याच्यावर कशी प्रेम करायची हे सगळं दिसत असतं आणि म्हणूनच तो मंगळसूत्र हातात घेतो आणि विचार करतो की हे आईची मला दिलेली भेट आहे आणि काही झालं तरीही हे मंगळसूत्र मी अगदी जपूनच ठेवणार. काही करून ह्या मंगळसूत्राला मी आता माझ्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात घालणार. असं म्हणून ते मंगळसूत्र तो आता त्याच्याच कुर्त्यामध्ये ठेवून देतो. तेवढ्यात तिथे मामा येतो आणि मामा अर्णवला आवाज न देता तिथे ते बघत असतो आणि खाली चुरगळून काय पडलंय याकडे आता मामाचं लक्ष जातं आणि मामा ते बघतो तर ईश्वरीची आणि राकेशची लग्नपत्रिका. मामा ही ती चुरगळून फेकूनच देतो. नंतर मग आता मामा अर्णवकडे येतो आणि म्हणतो की अर्णव, सध्या तुझी काय अवस्था आहे हे मी चांगलंच ओळखू शकतो. तुला जो काही त्रास होतो ना तो मला समजतोय. पण काय करायचं आहे आता? जर तुला हे लग्न करायचं नसेल तर तू नको करूस. आता जे काही चालू आहे ते आत्ताच्या आत्ता आपण जाऊन थांबवूया. तुला जर हे लग्न करायचं नाही आहे, इच्छा नाही आहे, तर आपण हे आत्ताच थांबवून टाकू. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की मामा, खरं तर हे लग्न होण्याने एक बेनिफिट नक्कीच आहे. ते म्हणजे जर माझं उद्या लग्न होणार असेल लावण्यासोबत, तर आपण समजा ईश्वरीला माझ्या लग्नात इन्व्हाइट केलं तर ईश्वरी इथे नक्कीच येईल आणि ईश्वरी जर राकेशला इथे बघेल तर नक्कीच तिला कळून येईल जे समजायचं आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो, ते म्हणजे की ईश्वरीला इथे बोलवू शकतो. माझ्या लग्नात जर तिला इन्व्हाइट केलं तर तिच्यासमोर सगळं सत्य येऊ शकतं. तेव्हा मामा म्हणतो की हो रे अर्णव, हे पण तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर ईश्वरीला आपण इथे बोलवलं तर नक्कीच होऊ शकतं. मी एक काम करतो, मी आताच ईश्वरीच्या घरी जातो तिला आमंत्रण देण्यासाठी आणि मग तिथे गेल्यानंतर नक्कीच ती इथे उद्या येईल आणि नक्कीच राकेशला बघेल. जर या सगळ्यावरून राकेशला बघितलं तर तिचा डोळा म्हणजे नक्कीच उघडेल असं मला वाटतंय. आता असाच त्या दोघांचा प्लॅन येतो. मामा तिथून आता निघून जातो आणि अर्णव आता आईचं हातातलं मंगळसूत्र सारखं सारखं बघत असतो आणि तेवढीच त्याला तीव्रतेने त्याच्या आईची देखील आठवण येत असते आणि डोळ्यात पाणी असतं. उद्या लग्न आणि उद्या लग्नाच्या दिवशी राकेशला ईश्वरीने बघणं हेच त्याला खरं तर हवं असतं. तर तिथे आता सगळ्यांचं लिहून झालेलं असतं की ईश्वरी राकेशची लग्न करणं असं म्हणून ती म्हणते की आमच्या लग्नाविषयी तुम्हाला म्हणायचं आहे का? तेव्हा मग ते डोळे बंद करतात आणि नंतर ईश्वरी राकेश लग्न करणं असं म्हणून आता ती तिथून तिथपर्यंत लिहून आलेली असते आणि ईश्वरीच्या डोळ्यात येत कळत नसतं की बाबांना नेमकं काय म्हणायचं आहे, राकेशबद्दल लग्न करणं म्हणजे काय. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की बाबा पुढे बोला, पुढचा शब्द काय आहे तुमचा. तेवढ्यात तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश बघतो आणि तो घाबरतो आणि म्हणतो की हे काय चालू आहे यांचं, यांना नेमकं काय बोलायचं आहे. हा म्हातारा आज माझी वाट लावतोय असंच वाटतंय मला. म्हणून आता
तिथून लग्न करणं इथपर्यंत आल्यावर राकेश तिथे धावत येतो आणि म्हणतो की काका, अहो काय चाललंय तुमचं? म्हणजे इथे काकांना तुम्ही करताय वाटतं ईश्वरीजी. तेव्हा ती म्हणते की हो, बाबांना बोलायचा प्रयत्न करतायत ना काहीतरी माझ्याशी. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे ही बाराखडी वगैरे म्हणजे पूर्ण तयारी करताय तुम्ही बोलतं करण्याची. शिवाय आणि काका काय तुम्हाला बोलण्याची खूप जास्त घाई झाली वाटतं, असं तो आता बोलायला लागतो आणि म्हणतो की बरं दाखवा मला काय बोलायचं ते काकांना. म्हणून तो बघण्यासाठी येतो आणि म्हणतो की हे बाबांना काय बोलायचं माहिती आहे, राकेश लग्न करणं म्हणजे राकेशशी लग्न करून माझा आशीर्वाद घ्या तुम्ही, असं म्हणायचं आहे बाबांना. तेव्हा मग आता इथे लगेचच ईश्वरी पुढे म्हणते की अच्छा बाबा तुम्हाला असं बोलायचं आहे का? परंतु त्यावेळेला काहीही डोळे तो मिचकावत नाही आणि बाबांनी डोळे न मिचकावल्यामुळे ईश्वरी थोडीशी संभ्रमात असते की नक्की काय करायचं आहे. तेवढ्यात जयू आणि सुप्रिया येतात आणि म्हणतात की काय चाललं आहे हे, तुमच्या मुलींनी काय घाट घातला आहे हा. तेव्हा मग त्या म्हणतात की बाबांना काहीतरी बोलायचं आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय, आम्ही इथपर्यंत आलो आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अहो जयू आत्या यांना हेच बोलायचं आहे की राकेशशी लग्न कर आणि माझा आशीर्वाद घ्यायला ये. तेव्हा मग हो ना, असंच बोलायचं आहे ना तुम्हाला. तेव्हा लगेच आत्या म्हणते की हो अगदी हेच बोलायचं असणार, राकेशजींना अगदी बरोबर दादाच्या मनातलं ओळखता येतं, असं ते बोलून दाखवतात. नंतर ईश्वरीला आता टेन्शन आलेलं असतं, काय करायचं हे तिला काहीच कळत नसतं. आणि बाबा हे सगळं जे काही बोलतायत त्या नक्की त्यांना बोलायचं होतं का, हे ईश्वरीच्या आता डोक्यामध्ये सारखं सारखं येत असतं. तेव्हा मग नम्रता आणि आई म्हणते की बघ बघ इशू काय आणलं आहे नक्की. तेव्हा मग झालेली शॉपिंग ते बघायला येतात आणि सुप्रिया म्हणते की बघ इशू तुला हे सगळं आवडतं आहे का, हे तुझ्या शॉपिंगसाठी म्हणजे तुझ्या लग्नासाठी ही सगळी खरेदी केलेली आहे. असं ऐकल्यानंतर आता राकेश हा पुन्हा एकदा रागाने संजयकडे बघतो, कारण त्याला खूप भीती वाटत असते. तो म्हणतो की नशीब वेळेवर आलो, जर आता 2-3 मिनिट जरी उशीर केला असता तर मात्र पूर्ण गेम या म्हाताऱ्याने बंद करून टाकला असता. नाही, काहीतरी आता असं केलंच पाहिजे, हातात वेळ खूप कमी आहे. तिकडे तो अर्णव लग्न करत असला तरी हा म्हातारा इथे शांत बसण्यासारखा वाटत नाही आहे, म्हणून मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, असं तो आता अर्णव मनातच विचार करत असतो. आणि बाकी ईश्वरी आणि जयू दोघीजणीही आता ते सगळी शॉपिंग बघत असतात. मग ईश्वरीचं तिथे तसं सुरू असताना अर्णवच्या इथे लग्नाची जराई म्हणजेच हळदीची तयारी सुरू असते. आता अर्णव तिथे पाटावर बसलेला असतो आणि अंजली येऊन त्याला आता ओवाळत असते आणि त्याला नाम वगैरे ओढत असते. दोघांचीही पूजा केली जात असते आणि त्याचबरोबर तिथून लावण्य येते. लावण्य आता लाजत लाजतच अर्णवकडे बघत असते. तेव्हा आता वल्लरी म्हणते की बघितलं किती सगळं व्यवस्थित होतं आहे, लावण्य आणि अर्णव दोघंजणही किती सुंदर दिसत आहेत. तेव्हा आता आजीकडे लावण्या पाया पडण्यासाठी येते आणि तिचा नमस्कार घेत आता ती म्हणते की आजी कशी दिसते मी. तेव्हा आजी पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की खूपच सुंदर. आणि एक गुरुजी आलेले असतात आणि ते लग्नाच्या मुहूर्ताविषयी बोलत असतात. त्याच वेळेला मग ते म्हणतात की बरं तुम्ही लग्न हे करणार आहात त्याच दिवशी साखरपुडाही करणार आहात ना सकाळी. मग जयू म्हणते की हो बरोबर अगदी. त्यावेळेला मग तो म्हणतो की मागे तुमचं साखरपुड्यात विघ्न आलं होतं बरोबर ना. तेव्हा मग ते म्हणतात की हो विघ्न आलं होतं, म्हणजे माझे जे मास्तर आहेत ना, माझे वडील ते गावाकडे त्यांना अटॅक आला होता म्हणून. मग त्यावेळेला गुरुजी म्हणतात की अच्छा असं झालं होतं, मग तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे की तुम्हाला यासाठी थोडीशी छोटी शांती करावी लागेल, कारण तुमच्या साखरपुड्यात तेव्हा विघ्न आलं होतं. मग आता त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण बघतच बसतात. मग ईश्वरीला बघतच तो म्हणतो की काय विघ्न आणि शांती. मग मग तो म्हणतो की पण हे सगळं बरोबर आता लग्नाची खर्च, लग्नाची घाई आणि त्याच्यामध्ये हे नवीनच काहीतरी. त्यावर आता जयू म्हणते की नाही, जे ते बोलतात अगदी बरोबर वाटतंय, घाई तर करायलाच हवी ना आणि जे काही झालं आहे ते तर निस्तरायला हवंच. त्यावर आता लगेच राकेश म्हणतो पण गुरुजी दुसरा मार्ग नाही आहे का. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावंच लागणार आहे, तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे, नाहीतर तुमच्या संसारात काही अडचणी येऊ शकतात किंवा लग्नातही प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला जावं लागेल. आता राकेशला टेन्शन येतं. तो म्हणतो की काय करायचं आहे. सुप्रिया म्हणते की हरकत नाही, जाऊन या ना. जर गुरुजी तसं म्हणतायतच कुठल्याही प्रकारचं विघ्न परत लग्नात यायला नको, म्हणूनच काही प्रॉब्लेम नको यायला, तुम्ही जाऊन या, असं आता ते सांगत असतात. आणि त्यानंतर मग आता इथे जो राकेश असतो तो गुरुजींना म्हणतो की ठीक आहे आणि तो बाहेर त्यांना सोडायला येतो. आणि मग इथे घरात सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं.
आत्या म्हणत असते की जाऊन येऊ दे त्यांना, काहीच हरकत नाही आहे आणि ईश्वरीबरोबर जायचे तरी जाऊ दे, असंही ते आता सांगतात. गुरुजींनी जाता जाता सांगितलेलं असतं की त्यांना त्यांच्या होणाऱ्या पत्नीबरोबर जावं लागेल पूजा देवीची करण्यासाठी, ओटी भरण्यासाठी. मग बाहेर जाऊन राकेश त्या गुरुजीला हातात पैसे टेकवतो आणि म्हणतो की चल निघ आता, तुझं काम संपलं. आणि मग नंतर ईश्वरी हे सगळं टेन्शनमध्ये घेत असते. राकेश तिथून येतो आणि म्हणतो की काय करायचं काही सुचत नाही आहे, लग्नाची घाई असताना मध्येच हे कसं करायचं आहे सगळं. सुप्रिया आणि जयू म्हणतात की नाही, तुम्हाला जाऊन यावंच लागेल, काहीच हरकत नाही आहे, तुम्हाला त्यासाठी पटकन तुम्ही जा आणि या. मग तो म्हणतो की ईश्वरीजी ठीक आहे, आपण निघूया. सुप्रिया म्हणते की बरं एक काम करा, तुम्ही जा ईश्वरीला घेऊन, पण तुम्ही नमू तू पण तयारी कर गं, त्यांच्याबरोबर जाऊन ये. त्यावर आता तो म्हणतो की तसं आहे, काही न्यायला प्रॉब्लेम नव्हता नम्रताजीनं, पण काय ना आम्ही दोघंही गाडीने म्हणजेच बाईकने जाणार होतो, पटकन आलो असतो. तसंही मग गाडीचा पुन्हा खर्च कारचा वगैरे म्हणून, बाकी काही नाही, आता त्याचा खर्चही आहे. त्यावर आता लगेच तो म्हणतो की तुमचा माझ्यावर काकू अजूनही विश्वास नाही आहे का. जयू म्हणते की अहो असं काय नाही आहे तुमच्यावर विश्वास, काळजी करू नका. आणि जा गं ईश्वरी, जा तू साडी नेसून ये, तुम्ही दोघंही पटकन बाईकवर जाऊन या आणि आता गेलात तर संध्याकाळपर्यंत याल परत. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मी जाते. असं म्हणून आता ईश्वरी ही आतमध्ये साडी नेसण्यासाठी म्हणून जाते. आणि सुप्रिया म्हणते की बसा तुम्ही इथून, तुम्ही आरामात बसा, तुम्हाला नाश्त्याचं वगैरे मी बघते. आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही निघालेली असते तयारी करायला आणि अर्णवला तिथे ओवाळण्यासाठी आणि हळद लावण्यासाठी अंजली पहिले आलेली असते. आजी तिला म्हणत असते की जा बाळा, तू पहिली मोठी बहीण आहेस ना, तुझा पहिले मान घे हळद लावून. असं म्हणून ती आता त्याला हळद लावायला येणार, तेवढ्यात अर्णवचा फोन वाजतो आणि फोन आल्यानंतर त्याला जबरदस्त धक्का बसतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्या हॉटेलमध्ये पोलिसांची रेड पडलेली असते. ए चला बाहेर पडा असं ते म्हणत असतात. आता ईश्वरीकडे अर्णव आलेला असतो आणि म्हणतो की ईश्वरी, अगं त्या राकेशने तुला इथे बेकायदेशीर हॉटेलमध्ये आणलेलं आहे आणि हे हॉटेल हे बदनाम हॉटेल आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल काहीच बोलू नका. तेवढ्यातच आता ईश्वरीला चक्कर यायला लागते. अर्णव म्हणतो मी सुंदर, काय झालं आहे तुला, राकेशने तुला काही प्यायला दिलं होतं का, त्याने तुला काही खायला दिलं होतं का, असं विचारल्याबरोबर इथे आता तिच्या लक्षात यायला लागतं की राकेशने ईश्वरीला चहा प्यायला दिलेला असतो आणि त्यामुळे तिला आता खूपच भीती वाटू लागलेली असते. अर्णव आता ईश्वरीच्या गळ्यामध्ये आईचं ते असलेलं मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो की मी सिंदूर, माझ्या हातात आता काहीच नाही आहे, मला तुझ्याशी लग्न करावंच लागणार आहे. आता सगळ्या बायकांना पकडलेलं असतं आणि ईश्वरीला बोलवत असताना अर्णव म्हणतो ही माझी बायको आहे, आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कामासाठी आलो नाही, ती माझी बायको आहे, सौ ईश्वरी अर्णव राजेश शिर्के. असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. अशा प्रकारे आता अर्णवचं आणि ईश्वरीचं लग्न झालेलं असतं. फायनली हा मुमेंट आपल्याला आता लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.